सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, TCS IBPS मार्फत घेण्यात आलेली किंवा कुठल्याही सरळ सेवा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं आपली ही जी सिरीज आहे GKची ती चालू आहे. तर नागरिकत्व ही पॉलिटीमधलं 4थं प्रकरण आपण पाहणार आहोत. तर जे प्रश्न सरळ सेवेला आले होते ते सगळे आपण पाहणार आहोत. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख केलेला आहे? तर भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख कशामध्ये केलेला आहे? भाग 2 आणि भारतीय नागरिकत्व हे जे त्याच्याशी निगडीत असलेले एकूण कलम 5 ते 11 आणि भाग 2 मध्ये एकूण किती कलम असा जर उल्लेख केला तर 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 असे ही एकूण 7 कलम भाग 2 मध्ये समाविष्ट आहेत. ओके, एवढं तुम्हाला 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अशा प्रकारचे 7 कलम जे आहेत ते नागरिकत्व या भाग 2 मध्ये नमूद आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती घटनात्मक तरतूद संसदेला कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या हक्काचे विनिमय करण्याचा अधिकार देते? तर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 11, ॲक्च्युली अनुच्छेद किंवा कलम हे दोन्ही शब्द बऱ्याच वेळेस तुमच्या वाचण्यात आलेला असेल. कलम 11 कशाच्या संदर्भात आहे? नागरिकत्व संबंधी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार, असं थोडक्यात तुम्ही जर लक्षात ठेवाल तर हे कलम तुमच्या लक्षात राहील. आता 5 ते 11 यातील कलम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जर समजा डीपमध्ये विचारलं गेलं तरची हा मुद्दा आहे. ओके, तरी पण ही बघा तुम्ही, अंगणवाडी मुख्य सेविकेला प्रश्न आला होता आणि हा सखोल म्हणजे कलमावर आधारित प्रश्न आहे. कलम 5 आहे, घटनेच्या प्रारंभीचे, म्हणजेच घटना प्रारंभ कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949ला, म्हणजे आपण स्वीकारलो अधिवासाच्या आधारावर नागरिक असेल तर. त्यानंतर कलम 6 जी आहे, कलम 6 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तीसंदर्भात नागरिकत्व. आणि कलम 7 काय तर भारतातून पाकिस्तानात ओके पुन्हा भारतात याच्या संदर्भातचं नागरिकत्व आहे त्या व्यक्तीच्या संदर्भात. आणि कलम 8 आहे, परदेशात राहणाऱ्या आउट ऑफ म्हणजे कंट्री राहणाऱ्या मूळच्या भारतीयांना नागरिकत्वासाठी दूतावासकडे नोंदणी करणे त्या संदर्भात. आणि कलम 9 जे आहे, स्वेच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास त्या व्यक्तीचा नागरिकत्व जे आहे ते भारतीय नागरिक त्याला असणार नाही, कारण भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजे भारताचा एकच तो इंडियन आहे. कलम 10, नागरिकत्वाचे अधिकार चालू ठेवणे हे संसदीय कायद्याप्रमाणे असतील अशा प्रकारचे कलम आहेत ते. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जन्म 15 जानेवारी 1985 या दिवशी, 15 जानेवारी 1985 तारीख लक्षात ठेवा, या दिवशी भारताबाहेर झाला असेल आणि त्यांचे वडील त्यांच्या जन्माच्या वेळी भारताचे नागरिक असतील तर कायद्यानुसार त्यांच्या नागरिकत्वाचा दर्जा कोणता असेल? ती व्यक्ती थेट वंश परंपरेने भारतीय नागरिक असेल. हे नागरिकत्व कायदा आहे. अप्लाइड प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो हा देखील एक तुम्हाला नमुना आहे. आणि हे सर्व अंगणवाडी मुख्य सेविकेला म्हणजे सरळ सेवा परीक्षेला कशा प्रकारे विचारले ते तुमच्या लक्षात येईल. पुढे नागरिकत्व सुधारणा अधिनियम 2019 नुसार 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी देशाची नावं बघा, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधून भारतात प्रवेश केलेल्या कोणत्या समुदायातील नागरिकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारचं हे नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आलं. ते त्या देशात अल्पसंख्याक असं समजलं जाईल ते म्हणजे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन यांना म्हणजे ते स्थलांतरित आलेलं समजणार नाही, त्यांना नागरिकत्व देण्याच्या संदर्भात ही नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 करण्यात आलं. त्यानंतर 1 मे 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय संविधानातील भाग 2 मध्ये भारतीय संविधानातील किती अनुच्छेद नागरिकत्वाशी संबंधित आहेत? तर भाग म्हणजे 7 कलम मी तुम्हाला सांगितलं ते 5 ते 11 जे आहेत ते एकूण कलम आहेत. खालीलपैकी काय भारतीय संविधानाचे एकात्म वैशिष्ट्य निश्चित करते? तर एकल नागरिकत्व. आपल्याकडे एकेरी नागरिकत्व हे स्पष्ट आहे.
त्यानंतर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 6 आणि 7 अंतर्गत नागरिकत्वाच्या तरतुदीमध्ये काय फरक आहे? 6 आणि 7 सरळ बघा काय म्हटलेलं एकदा व्यवस्थित वाचून घ्या. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 6 मध्ये पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या लोकांच्या नागरिकत्वाचा उल्लेख आहे. तर अनुच्छेद 7 मध्ये पाकिस्तानात स्थलांतरित होऊन भारतात परतलेल्या लोकांच्या नागरिकत्वाचा उल्लेख आहे. म्हणजे पाकिस्तानातून डायरेक्ट आलेले, ओके. मग त्यानंतर कलम 7 मध्ये काय, पाकिस्तानातून डायरेक्ट आले, परंतु ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस भारतातून पाकिस्तानात गेले, परंतु तिथलं काय त्यांना ते योग्य वाटलं नसल्यामुळं ते परत भारतात आले. यांच्याशी संदर्भात कलम 7 आहे. इकडे जाताना 7 सोडली सुरुवातीला, परंतु त्यांना पाकिस्ताननं व्यवस्थित दिलं नसल्यामुळे परत ते भारताच्या मदतीसाठी भारताची साथ घेतली. अशा प्रकारे ते लक्षात ठेवा. 1955च्या भारतीय नागरिकत्व अधिनियमानुसार नागरिकत्व रद्द करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट नाही? आता बाकीचे 3 अट होते. आता अट नाही, नागरिकत्वाचे निर्धारण ही अट नाही, निगेटिव्ह प्रश्न होता. ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या राज्याच्या 1955च्या नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती? तर आसाम यांच्या संदर्भात ही कलम आहे. जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केली जाऊ शकते? तर वंचन. आता हे वंचन पर्यायामध्ये होतं तसं दिलं, परंतु हे सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. नागरिकत्व काढून टाकणे, कारण त्यानं फसवेगिरी खोटी माहिती देऊन नागरिकत्व मिळालेलं आहे, बरोबर. त्यामुळं इंग्लिशमध्ये ह्याला म्हटलं जातं डेप्रिव्हेशन, ओके. नागरिकत्व काढून घेणे भारत घेऊ शकतं, ओके. पुढे भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला? तर 1955 साली. तलाठी परीक्षेत हे प्रश्न आलेला आहे. पुढे नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते? तर त्याग, समाप्ती, वंचनाद्वारे. म्हणजेच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा डेप्रिव्हेशन. म्हणजे ही डेप्रिव्हेशन म्हणजे भारत नागरिकत्व त्याचं काढून टाकू शकते, कारण त्यानं जर समजा खोटे कागदपत्र, म्हणजे जसं बांगलादेशीचा विषय येतो तर तसं खोटे कागदपत्र नागरिकत्व स्वीकारलं तर काढून टाकणार भारत त्यांना, ओके. पुढे LM सिंघवीने समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला होता? तर 2002 साली त्यांनी अहवाल सादर केला होता. पुढे खालीलपैकी कोणाकडे नागरिकत्वाच्या हक्काचे विनिमय करण्याचा अधिकार आहे? तर ते संसदेला आहे. म्हणजे कलम 11 जी आहे ते नागरिकत्वाच्या संदर्भात काय करण्याचं, कायदे करण्याचा अधिकार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नागरिकत्व अधिनियम 1955च्या कोणत्या अनुसूचित एखाद्या परदेशी व्यक्तीला नागरीकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पात्रतांना नमूद केलेले आहे? तर 3ऱ्या अनुसूचीमध्ये त्या संदर्भात नमूद केलेलं आहे. पुढे 1955च्या नागरिकत्व अधिनियमात खालीलपैकी काय समाविष्ट नाही? तर दुहेरी नागरिकत्व नाहीच, ओके. हे लक्षातच ठेवा. भारतीय नागरिकत्व किती मार्गांनी मिळू शकते? तर भारतीय नागरिकत्व हे साधारणपणे 5 मार्गांनी मिळू शकते. 5 मार्ग हे कोणकोणते असा तुम्हाला प्रश्न असेल तर एक लक्षात घ्या. बाय बर्थ म्हणजे जन्माद्वारे, इंग्रजीमध्ये थोडं काय सांगतो, बाय डिसेंट वंश तत्वाद्वारे म्हणजे वंश परंपरेद्वारे, आणि बाय रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करून, बाय रजिस्ट्रेशन नोंदणी करून, आणि स्वीकृती तत्वाद्वारे, त्यालाच इंग्रजी म्हटलं जातं बाय नॅचरलायझेशन, ओके. आणि लास्टचा जो आहे, एखादा प्रदेश सामील करून घेतल्यानंतर बाय इनकॉर्पोरेशन ऑफ सम टेरिटरी इनटू इंडिया, म्हणजे एखाद्या देशाचा प्रदेश, आता समजा गोवा पोर्तुगीजच्या ताब्यात होता त्यावेळेस आपल्यात सामील करून घेण्यात आला, ओके. त्यावेळेस ती लोकांना भारतीय नागरिकत्व मिळालं. म्हणजे प्रदेशाच्या समिलीकरणाद्वारे देखील भारतीय नागरिकत्व मिळत असतं. म्हणून 1955चा भारतीय नागरिकत्व कायदा जो आहे तो भारतीयांना किती मार्गांनी मिळू शकतो? तर ते एकूण 5 मार्गांनी मिळू शकतो. जे 5 मार्ग तुम्हाला सांगितलेले, एक जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेश, ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नागरिकत्वाचे उदाहरण नाही? मतदानाचा अधिकार
हा अशा प्रकारचं उदाहरण नाही. बाकी भारताचा नागरिक अशी कोणीही व्यक्ती असेल जिचा जन्म 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर पण डॅश डॅशच्या पहिल्या दिवसापूर्वी झालेला असेल. जुलै 1987. प्रधान अधिनियमाचा खंड 7D कशाशी संबंधित आहे? तर ते आहे भारतातील परदेशी नागरिकांना मंजूर केलेली नोंदणी रद्द करणे संदर्भात. भारतात खालीलपैकी कोणते मंत्रालय नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर ते गृह मंत्रालय. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2005 नुसार कोणत्या 2 देशांचे नागरिक हे भारताचे परदेशी नागरिक म्हणून नोंदणी करण्यातून वगळले गेले आहेत? तर ते पाकिस्तान आणि बांगलादेश या 2 देशांना वगळलेला आहे. पुढे खालीलपैकी कोणता एखादा भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही? परदेशातून पदवी स्वीकारण्याचा अधिकार. म्हणजे तुम्ही एखाद्या देशातून पदवी स्वीकारली तर तो अधिकार ते नाही. ओके. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 5(1) नुसार अंतर्गत डॅश डॅशद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. तर ते आहे नोंदणी याद्वारे. पुढे खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने भारतीय नागरिकत्वाबाबत योग्य आहेत? एक किंवा दोन्ही पालक भारतीय नागरिक असल्यास ते प्राप्त केले जाऊ शकते. तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश रोजी किंवा नंतर परंतु 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताची नागरिक आहे. तर ते 26 जानेवारी 1950. भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याचे 5 मार्ग सांगितलं होतं. त्यापैकी वंश तत्वाद्वारे ज्यावेळेस स्वीकारलं जातं त्यावेळेस 3 तारखा लक्षात ठेवा. एक 10 डिसेंबर 1992 पूर्वी. 10 डिसेंबर 1992 पूर्वी जर जन्माच्या वेळी त्याचे वडील भारतीय नागरिक असतील तर त्या मुलाला ऑटोमॅटिक भारतीय नागरिकत्व मिळतं. परंतु जर समजा 10 डिसेंबर 1992 नंतर त्यावेळेस काय, जर समजा एखादी मुलगा बाहेर त्याचा जन्म झाला आउट ऑफ कंट्री, तर दोघांपैकी एकतर आई किंवा वडील या दोघांपैकी काय पाहिजे, एक व्यक्ती ही भारतीय नागरिक पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे जिथं बदल झालेला आहे. 3 डिसेंबर 2004 नंतर जर एखाद्या मुलाचा भारताच्या बाहेर जन्म झालेला आहे तर ती भारतीय व्यक्ती असणार नाही. परंतु जर समजा तुम्ही 1 वर्षाच्या आत दूतावासात नोंद केली तर ती व्यक्ती भारतीय असेल. म्हणजे तुमचं जर आउट ऑफ कंट्री जन्म झाला तर 1 वर्षाच्या आत आता म्हणजे तुमच्या कोणाचा नातेवाईकामध्ये कोणाचा जर जन्म झाला आउट ऑफ कंट्री तर तुम्हाला म्हणजे तर त्या बाळाची नोंद जी आहे ती दूतावासामध्ये करावी लागेल. थोडं सांगताना मिस्टेक झालेलं आहे, परंतु ही 3 जे आहेत डेट लक्षात ठेवा. पुढे डॅश डॅश रोजी किंवा त्यानंतर परंतु जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या पालकांकडे भारताचे राष्ट्रीयत्व नसले तरी ती जन्मामुळे भारताची नागरिक असेल. अर्थात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 या तारखा जन्मतत्वाद्वारे जसं नागरिकत्व मिळतं त्या संदर्भातील महत्त्वाचं आहे. पुढे सामान्यपणे डॅश डॅश वर्षापासून भारतात राहत असलेली एखादी परदेशी व्यक्ती बेकायदेशीररित्या स्थलांतरित नसलेली ही नागरिकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व मिळू शकते. तर ते 12 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 3 अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकते. हे लक्षात ठेवा कलम. त्यानंतर भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया नागरिकत्व अधिनियम 1955च्या तरतुदीनुसार आहे. तलाठी 2023ला प्रश्न आलेला आहे. 1955च्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण केले जाते. कायदा लक्षात ठेवा वर्ष. खालीलपैकी कोणत्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे भारताचे परदेशी नागरिक ही संज्ञा परदेशी भारतीय नागरिक कार्ड या संज्ञेने बदलली गेली?
आणि मुख्य कायद्यात काही तरतुदी केल्या गेल्या. ओके, तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2015. पुढे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद आहे? तर कलम 5. ओके, अनुच्छेद 5 GMC नांदेडला विचारलेला आहे. 1 जुलै 1987 नंतर जन्मानुसार भारतीय नागरिकत्वासाठी पालकांच्या बाबतीत कोणती अट आवश्यक आहे? 1 जुलै 1987 नंतरच्या. आता ही कशा संदर्भात आहे? जन्मानुसार, वंशानुसार नाही. तर पालकापैकी एक भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. कशा नंतरचं विचारले बरं का. भारतात जन्म व जन्माच्या वेळी आईवडिलापैकी कुणी एक भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या 2019 मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना नागरिकत्व दिले गेले आहे? तर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील छळग्रस्त बिगर मुस्लिम अल्पसंख्याक. ओके, ह्या 3 देशातील. त्यामध्ये आता सांगितलं होतं मी हिंदू, ख्रिश्चन, ओके, शीख, जैन, बौद्ध, पारसी असे ते अल्पसंख्याक होते त्या देशात अल्पसंख्याक. ओके, त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 9 नुसार स्वेच्छेने परदेशी नागरिकत्व घेण्याचा काय परिणाम होतो? भारतीय नागरिकत्व गमावून बसतो. खालीलपैकी कोणाला भारतीय नागरिकत्वाशी संबंधित बाबी निश्चित करण्याचा आणि त्यांचे नियमन करण्याचा अधिकार आहे? तर केंद्रीय विधिमंडळ म्हणजे संसद. ओके, 1955च्या नागरिकत्व कायद्याच्या कोणत्या कलमानुसार वंशावळीनुसार नागरिकत्व मिळवणे शक्य आहे? तर कलम 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. भारतीय नागरिकत्वासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. यापैकी कोणते विधान अयोग्य, चुकीचं विचारलेलं आहे, चुकीचे आहेत? चुकीचे विधान आपण पाहणार आहोत. भारतीय नागरिकत्व केवळ जन्म, वंश नोंदणी याद्वारे तरतुदीवर मिळते. तर ही चूक आहे. तुम्हाला मी सांगितलं की 5 वेज आहेत. एक जन्म आहेच, वंश आहे, नोंदणी आहे, त्यानंतर स्वीकृती तत्वाद्वारे आणि एखाद्या प्रदेशाचं सामीलीकरण भारतात झालं तर ते, म्हणजे एकूण 5 आहे. यांनी फक्त केवळ असा शब्द वापरला, त्यामुळे हे विधान चूक आहे. भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटी व प्रक्रिया नागरिकत्व अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार आहे. तर हे बरोबर आहे. भारतीय नागरिकत्व कायदा जो अधिनियम जो आहे तो 1955चा आहे, हे लक्षात ठेवा. पुढे 2019च्या नागरिकत्व सुधारणा अधिनियमानुसार 31 डिसेंबर 2014 नंतर भारतात प्रवेश केलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेशमधील व्यक्ती भारतीय नागरिकत्वासाठी पात्र आहेत. आता सगळं तसं म्हणलं तर मग मुस्लिम बी आले, परंतु नाही. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की तिथे फक्त अल्पसंख्याक, आणि त्यामध्ये कोणकोणते अल्पसंख्याक होते ते तुम्हाला मी परत एकदा सांगतो, जे आपल्या मागच्या प्रश्नामध्ये आला होता, इथंच तुम्हाला भेटून जाईल. हां, हे अल्पसंख्याक आहेत हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन. हे जर तुमच्या म्हणजे लक्षात घ्या, हे जे पाकिस्तान, तुम्हाला एक लक्षात घ्या तुमच्या नोटमध्ये, हे कायमस्वरूपी लक्षातच ठेवा, कारण हे लेटेस्ट अमेंडमेंट आहे आणि बऱ्याच वेळेस यावर प्रश्न आलेला आहे. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशातून जर समजा हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन हे आले तर त्यांना काय समजलं नाही, परदेशी नागरिक समजलं नाही, त्यांना नागरिकत्व मिळणार आहे. ओके, आता शेवटचा जो प्रश्न आहे, आसाम कराराशी संबंधित नागरिकत्व सुधारणा अधिनियम 1985 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश करण्यात आला होता? लेखा व कोशागार विभाग 2025 मध्ये हा प्रश्न होता. तर 1 जानेवारी 1966 पूर्वी आलेल्या लोकांना नागरिक मानले जाईल या तरतुदीचा समावेश करण्यात आला होता. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू मूलभूत हक्क या संदर्भात पाहणार आहोत. त्याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मूलभूत हक्क हे राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये आहे असा सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तर त्याचं उत्तर तुम्ही सांगा. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.